भाजपा विधायक सुलभा गायकवाड़ ने 1,55,00,000 रुपए के विकास कार्यों का भूमि पूजन किया। कल्याणपुर के पूर्व विधायक गणपत गायकवाड़ और वर्तमान विधायक सुलभा गायकवाड़ के मार्गदर्शन में राज्य सरकार के विशेष विकास कोष से 1,55,00,000 रुपए के विभिन्न विकास कार्यों का भूमि पूजन सोमवार को मानेरे वसार गांव में हुआ। इस कोष से नागरिकों के दैनिक जीवन से जुड़े कार्य किए गए हैं, जैसे कल्याण डोंबिवली नगरपालिका क्षेत्र के अंतर्गत मानेरे वसार वार्ड 119 में के नगर से महसोबा चौक तक आरसीसी सीवर का निर्माण, संतोष किराना स्टोर से बड़कू जोशी के घर तक सड़क का कंक्रीटीकरण, जिला परिषद स्कूल की मरम्मत, वानी समुदाय के लिए एक सभा मंडप का निर्माण, शिव शक्ति होटल से ज्ञानेश्वर भोईर के घर तक सड़क का कंक्रीटीकरण और वार्ड में आरसीसी सीवर और फुटपाथ का निर्माण। इन सभी विकास कार्यों का भूमि पूजन विधायक सुलभा गायकवाड़ ने किया। ये कार्य केवल विकास ही नहीं, बल्कि नागरिकों से किए गए वादों की पूर्ति और समाज सेवा का ठोस प्रमाण भी है। विधायक सुलभा गायकवाड़ ने कहा कि हमारा लक्ष्य जनता का विश्वास अर्जित करना है। इस अवसर पर विजय जोशी, अभिमन्यु चिकनकर, नितेश महात्रे, लालू भोईर, अनिल चिकनकर, अमित चिकनकर, गोपी रसाल, तुषार पाटिल, रमेश पाटिल, रवींद्र गायकवाड़, सुनील महात्रे सहित बड़ी संख्या में लोग उपस्थित थे। वहिनी, आज डोरले गावातल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले। एकूण किती निधीनी विकास कामाची निधी आलेली आहे, काय सांगणार? आज इथे डोरले गावात आमदार गणपत गायकवाड आणि माझ्या निधीतून 55 लाखाचं जे आपण आज भूमिपूजन करतोय, तर याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टीकरण आणि रस्ता कॉन्ट्रॅक्टीकरण आणि स्मशानभूमी आणि एक दोन्ही रस्त्यांचे आणि एक स्मशानाचे असे 3 कामांचे आज इथे भूमिपूजन केलेले आहे। आणि ही आपल्याला मागणी होती, जे आपण जेव्हा प्रचार करत होतो तेव्हा आपण वचनपूर्ती दिलं होतं वचन की तुमची मी निवडून आली ती ही कामं करून देणार म्हणून। ते आज मी त्यांची वचनपूर्ती करत आहे। धन्यवाद। काय सांगाल, कशा प्रकारचं आज विकास कामांचं भूमिपूजन झालं आणि किती निधी आहे, काय सांगाल? आज आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणी स्मशानभूमीचं भूमिपूजन झालं आहे आणि ही खऱ्या अर्थाने एक नाविन्य गोष्ट आहे की ही मागणी प्रचाराच्या दरम्यान सन्माननीय सुलभा मॅडमकडे इथल्या महिलांनी केली होती आणि आज त्याची वचनपूर्ती आमदारांच्याकडनं होत आहे। आणि ही जी काय समजा आज इथे विकास निधी येते आणि जो काही काम होतं त्याचं पूर्ण श्रेय हा इथल्या विशेषतः इथल्या महिलांना जातो आहे। एक पूर्ण महिलांचा एक व्ह्यू होता की बाबा इथे स्मशानभूमी नाही आहे। आज आपण कल्याण डोंबिवलीच्या एवढ्या जवळ असतानाही इथे स्मशानभूमीचा अभाव हा सर्वात मोठा एक दुःखद विषय होता। आणि तो जेव्हा प्रचाराच्या वेळेस पहिल्यांदा जेव्हा सुलभा मॅडम ह्या प्रचारात उतरल्या त्यावेळेस त्यांनी तो शब्द दिला आणि आज तो शब्द पूर्ण होतो आहे। खरं म्हणजे ही जीतच इथल्या महिलांची आहे। आणि त्याचबरोबरला आज त्यांनी दुसरंही त्यांना एक जे वचन दिलं होतं ते पूर्णत्वाला जातं आहे। जे त्यांच्यासाठी बचत गटाचं जे महिला भवन होतं तेही आता लवकरच 1.5 ते 2 महिन्याच्या आतमध्ये ते चालू होतं आहे आणि त्याचंही मागणी इथल्या महिलांनीच केलं होतं। इथं म्हणजे एक सांगायची गोष्ट एवढी चांगली होऊन जाते की इथली जी मागण्या आहेत, कामांच्या मागण्या आहेत, इथल्या समस्यांच्या मागण्या आहेत, इथल्या महिला पुढे येऊन स्वतः करत आहेत आणि त्या सुलभा मॅडमकडनं त्या पूर्ण होत आहेत। त्याच्याबद्दल मी माझे सर्व सहकारी आणि द्वारी ग्रामस्थ यांच्याकडनं आम्ही त्यांचे आभार मानतो। खरंच आम्ही खूप आभारी आहोत सुलभाताईंबद्दल, कारण त्यांनी आम्ही ज्या मागण्या, कारण आम्हाला काही सुविधा नव्हतं पाणी नव्हतं, काहीच नाळ नव्हते, लाईट नव्हते, आमच्या गावाला कमानीसुद्धा नव्हती, पण स्मशानभूमी खास करून स्मशानभूमी नव्हती। त्यासाठी आमच्या महिला बचत गटांनी एवढा प्रोत्साहन केला की आता सुलभाताईंकडे गेलो आम्ही, प्रत्यक्षात सगळ्यांनी आम्हाला सोयीस्कर म्हणजे हे करून दिलं, पाठीशी राहिले आमच्या महिला बचत गटाच्या महिला। तर आम्ही सुलभाताईंकडे गेलो, त्यांनी आम्हाला जे आमचा विषय होता तो आम्ही त्यांच्याकडे मांडला, म्हणून त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, म्हणून आज इकडेच आमची स्मशानभूमी उभी राहायला तयार आहे। म्हणून खूप आभारी आहोत आम्ही त्यांचे की आम्हाला ही सुविधा करून दिलेली। सर्वप्रथम मी सुलभाताईंचे खूप आमच्या शिंपी समाज उल्हासनगरकडून सगळ्यांकडूनच ताईंचे खूप आभार व्यक्त करते। आज ताईंनी जो शब्द दिलाय तो त्यांनी प्रत्यक्षात आणलाय आणि यासाठी श्री विजय जोशी यांनी आम्हाला जो मार्ग दाखवला त्यांचे सुद्धा मी धन्यवाद करते। आणि
हां 35 लाख. आणि या समाज मंदिरासाठी 35 लाखांचं निधी त्यांनी आम्हाला सँक्शन करून दिलाय. त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. थैंक शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।